विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निकालांवरती उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलेला होता। ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। आता या प्रकरणावरती 1 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार असल्याचं कळतंय। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। शिवाजी, आता फायनली सुनावणीसाठीची तारीख ठरलेली आहे आणि 1 मार्च ही तारीख समोर येते। 10 जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये निर्णय दिला होता। कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नव्हतं। त्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये आला होता आणि त्या सगळ्या प्रकरणावरती जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीनंतर सर्व गटाच्या आमदारांना ज्या नोटीस पाठवण्यात आल्या होत्या, त्यामध्ये खास करून शिंदे गटाच्या 39 आमदारांचा समावेश आहे आणि या आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर सातत्यानं या प्रकरणावरती तारीखवर तारीख पडताना पाहायला मिळते। या प्रकरणावरती या अगोदर तारीखा पडल्यानंतर कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे वकील आहेत, त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं कोर्टामध्ये आणि हे प्रकरण मेन्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणावरती 12 फेब्रुवारी म्हणजे कालची तारीख मिळाली होती। मात्र कालच्या सुनावणी दरम्यान देखील या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही। कोर्टाने सांगितलं की हे प्रकरण आम्ही या ठिकाणी म्हणजे सर्वोच्च न्यायालयात ऐकायचे की उच्च न्यायालयात याचा निर्णय लवकरच घेऊन लवकरात लवकर तारीख देऊ। मात्र सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर तारीख देऊ असं म्हटलं जरी असलं तरी जी नवीन तारीख येते ती 1 मार्च ही तारीख दिलेली आहे। त्यामुळं आता ठाकरे गटासाठी लवकरात लवकर सुनावणी घेण्याचा जो त्यांची इच्छा होती ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीये आणि आता या प्रकरणावरती 1 मार्चला सुनावणीची शक्यता। बरोबर शिवाजी, तारीख पे तारीख आणि त्यानंतर आता नवी तारीख आहे 1 मार्च। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।